सौंद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालन बंधूंसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे राजू स्टार परभणी करतो आता खूप खूप स्वागत. सौंद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बंधूंसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी यंदाच्या पावसाळ्यात ठरू शकते 100% फायदेशीर. ज्या माहितीच्या अनुसार ज्या कुक्कुटपालक बांधवांना पावसाळ्यात कोंबड्यांवर येणारे आजार हे 70% रोखायचे असतील, त्या सर्व कुक्कुटपालक बांधवांनी काळजीपूर्वकरित्या यंदाच्या पावसाळ्यात औषध म्हणून लेक्झिन पावडरचा वापर हा 100% करायलाच पाहिजे. जो कुक्कुटपालक बांधव यंदाच्या पावसाळ्यात वारंवार कोंबड्यांसाठी औषध म्हणून लेक्झिन पावडरचा वापर करेल, त्याच्या फार्मवर कोंबड्यांवरती येणारे आजार हे जवळपास 70% होतील कमी. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागले की लेक्झिन पावडरमध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याच्यामुळे पावसाळ्यात कोंबड्यांवरती येणारे आजार हे 70% होऊ शकतात कमी. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं आता सतत. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार ज्या कुक्कुटपालक बांधवांना यंदाच्या पावसाळ्यात आपल्या कोंबड्यावर येणारे आजार हे 70% रोखायचे असतील, त्या सर्वांनी यंदाच्या पावसाळ्यात आपल्या कोंबड्यांसाठी औषध म्हणून लेक्झिन पावडरचा वापर हा 100% करायचाच आहे. मग लेक्झिन पावडरचा वापर केल्याने खरंच पावसाळ्यात कोंबड्यांवरती येणारे आजार हे 70% होतात का कमी? चला तर याच्यामध्ये काय सत्य, तथ्य आणि वास्तव आहे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. बघा मित्रांनो, जर आपण सर्वांनी कुक्कुटपालन या व्यवसायाचा विचार केला तर कुक्कुटपालनाचा व्यवसाय आता चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक घराघरात पोहोचलाय. आता कोंबड्यांचा व्यवसाय करणारे 5, 10, 15, 20 कोंबड्या तर सांभाळत आहेत, पण आज महाराष्ट्रामध्ये असं झाले की 500, 1000, 1500, 2000, 5-5 हजाराचे फार्म सुद्धा तयार झाले आहेत. मोठ्या फार्मचं सोडून द्या, तिथं डॉक्टर्स लावलेले असतात, पण जिथं 5 कोंबड्या, 10 कोंबड्या, 15 कोंबड्या, 20 कोंबड्या, 50 कोंबड्या असतात, तिथं सामान्य कुक्कुटपालक बांधवांना भेडसावते सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे कोंबड्यांवरती येणारे घातक आजार. आता प्रत्येक वेळी सामान्य कुक्कुटपालक बांधव हा एवढा सुज्ञ नसतो की त्याला तात्काळ समजेल की माझ्या कोंबड्यांवरती कोणता आजार आलाय. अशा परिस्थितीमध्ये आजार ओळखण्यामध्ये तो जर अयशस्वी राहिला किंवा त्याच्यानं त्या आजारावरती उपचार करण्यासाठी उशीर झाला तर अशा परिस्थितीमध्ये हकनाक त्या कोंबडीचा जीव जाऊ शकतो आणि याच्यामुळं आपलं भयंकर नुकसान होऊ शकते. पण अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी गरिबाचं ब्रह्मास्त्र म्हणजे लेक्झिन पावडर हे जबरदस्त काम करू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला समजावून सांगतो की लेक्झिन पावडरला गरिबाचं ब्रह्मास्त्र का म्हणतात. सामान्य कुक्कुटपालक बांधव की ज्यांना कोंबड्यांवरती येणारे आजार ओळखू येत नाहीत, ज्यांच्याकडे महागडी औषधं आणण्यासाठी पेमेंट उपलब्ध नाही, ज्यांच्यापासून मेडिकल फार दूर अंतरावरती आहे, अशा कुक्कुटपालक बांधवांसाठी एक रामबाण उपाय ब्रह्मास्त्र म्हणजे लेक्झिन पावडर. तर कशा पद्धतीनं सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी लेक्झिन पावडर हे एवढं फायदेशीर ठरू शकते तुम्हाला समजावून सांगतो. बघा मित्रांनो, आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांचा व पिल्लांचा हकनाक जीव केव्हा जातो? ज्या वेळेस त्यांच्यावरती आजार येतो आणि हा आजार आपल्याला ओळखू येत नाही व त्या परिस्थितीत आपण उपचार करू शकत नाहीत म्हणून त्यांचा जीव जातो. पण जेव्हा आपल्याला आजार ओळखूच येत नाही तेव्हा मी जर तुम्हाला म्हटलं की असं औषध आहे की तुम्हाला आजार ओळखू येवो अथवा न येवो बिनधास्त तुम्ही देऊन टाका, तुम्हाला 100% रिझल्ट हा प्राप्त होईल. तुमचा विश्वास बसणार नाही, किंबहुना तुम्ही म्हणाल सर असं जर असेल ना तर आमचं त्या ठिकाणी असणार सर्वात महत्त्वाचं टेन्शन हे दूर होऊन जाईल.
तर मित्रांनो, हेच ते औषध ज्याचं नाव आहे लेक्झिन पावडर. आता लेक्झिन पावडरचा वापर रोग न कळता सुद्धा आपण कसा करू शकतो आणि याचा कसा फायदा होऊ शकतो ते तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, लेक्झिन पावडरमध्ये असणारी जे काही त्या ठिकाणी औषधाचे कंटेंट आहेत म्हणजे अँटिबायोटिक्स आहेत, ते कशा पद्धतीनं काम करतात ते प्रथम समजून घ्या. जेव्हा आपण लेक्झिन पावडर कोंबड्यांना आणि पिल्लांना देतो, त्यावेळेस औषध रूपाने दिलेले हे लेक्झिन पावडर त्यांच्या शरीरात प्रवेश करते. शरीरात प्रवेश केल्यानंतर लेक्झिन पावडर कशावरती, कुणावरती, कसल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. तो काय करतो, की त्या ठिकाणी शरीराच्या आतमध्ये जे काही त्या ठिकाणी बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन आहे, त्याला त्या ठिकाणी वाढू देत नाही. मी काय म्हणतोय काळजीपूर्वक ऐका. लेक्झिन पावडरमुळे कोणत्याही असणाऱ्या रोगाचा समूळ त्या ठिकाणी नायनाट होत नाही. 100% कोणताही रोग नष्ट होत नाही. पण कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामध्ये जेव्हा लेक्झिन पावडर औषध रूपानं जाते, तेव्हा कोणताही रोग असू द्यात, त्या रोगाला वाढीपासून लेक्झिन पावडर रोखते. आता याच्यामुळं काय होतंय, की लेक्झिन पावडरमुळं तो रोग वाढण्यापासून रोखला जातो. याच्यामुळं काय होतंय, की 2-3 दिवस आपण लेक्झिन पावडरचा वापर केला, तर त्या कोंबडीला व पिल्लाला आजाराविरुद्ध लढण्याची थोडी क्षमता डेव्हलप करायला मदत होते. आजाराविरुद्ध लढण्याची थोडी क्षमता डेव्हलप झाली, की ते थोडं खायला प्यायला लागतात आणि खायला प्यायला लागले, की त्या ठिकाणी त्यांच्यावरती आजाराची जी असणारी एक शक्यता आहे, म्हणजे की जे आजार झालाय त्याची तीव्रता थोडी कमी होते आणि बरेच या ठिकाणी असणारे पक्षी हे आपले वाचून जातात. हां, असं आहे, की बाबा ज्या कोंबडीवर, पिल्लावर आजार हा 80-90% झालाय, त्याला वाचवणं जवळपास अशक्य आहे. पण जिथं 50-60% पर्यंत आजार आहे, त्या परिस्थितीत जर लेक्झिन पावडर दिलं, तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, याच्यापैकी 90% पक्षी तुम्ही वाचवण्यात यशस्वी होऊ शकतात. मला सांगा, तुम्हाला इथं रोग कळाला का? नाही. तुम्हाला रोग कळाला नाही, आजार कोणता आहे तो कळाला नाही, ती लक्षणं कोणती आहेत ती कळाली नाहीत. एवढं कळालं, की माझी कोंबडी, माझ्या कोंबड्यांची पिल्लं ही फक्त अस्वस्थ आहेत, आजारी आहेत. त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही लेक्झिन पावडर दिलं, तर त्या परिस्थितीत त्यांचा 100% जीव हा वाचत असतो किंवा वाचतोच. मग लेक्झिन पावडरचा वापर आपण रोग न कळाला तर करू शकतोच. मग फक्त कोणताही रोग झाला तरच लेक्झिन पावडरचा वापर करायचा का? नाही. लेक्झिन पावडरचा वापर फक्त रोग झाल्यानंतरच करायचा अशातला भाग नाहीये. तो रोग होऊच नये म्हणून सुद्धा लेक्झिन पावडरचा वापर केला जातो. बघा मित्रांनो, सातत्यानं तुम्ही जर 15 दिवसातून 2-3 दिवस लेक्झिन पावडरचा कंटिन्यूअस डोस दिला, तर जे छोटे-मोठे आजार असतात किंवा कोणत्या कोंबडीला सर्दी झाली, कोणत्या कोंबडीला अशक्तपणा आलाय, कोणत्या कोंबडीला जर त्या ठिकाणी थोडी बहुत ताप आली असेल, त्या ठिकाणी थोडा बहुत खोकला असेल, त्या ठिकाणी जर इतर काही नॉमिनल आजार असतील, तर त्या सर्व आजारातून मुक्तता, सुटका लेक्झिन पावडर हे औषध करते. म्हणजे रोग समजा झालेला नसेल, तरी देखील हा फायद्याचा डोस आहे आणि झालेला असेल तर 100% फायद्याचा आहे. तुम्हाला सांगतो, छोटे-मोठे रोग दुरुस्त करते आणि लेक्झिन पावडर या ठिकाणी आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता विकसित करते. त्यामुळे सहजासहजी आपली कोंबडी, कोंबड्यांची पिल्लं हे आजारी पडताना दिसत नाहीत. जर आपण सर्वांनी रोग होण्या अगोदर सातत्यानं 15 दिवसातून 2-3 दिवस लेक्झिन पावडर दिलं आणि रोग झाल्यानंतर कंटिन्यूअस 3 ते 4 दिवसाचा जर लेक्झिन पावडरचा कोर्स केला, तर गॅरंटीनं सांगतो तुमच्या फार्मवरती, कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती आजाराचं प्रमाण जे आहे ते जवळपास 70 ते 80% आपण कमी करू शकतो. आणि मला सांगा, आजार येण्याचं प्रमाणच आपण कमी करण्यात यशस्वी झालो, तर गॅरंटीनं सांगतो मग आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा जो मनसूबा आहे, तो परिपूर्ण करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. तर एवढं महत्त्वाचं आहे लेक्झिन पावडर आणि हे एवढं स्वस्त आहे, 60-70 ला मिळून जाते आणि ईझी टू त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो यूज आहे, की लगेच वापरू शकतो. ह्याला काय अवघड नाही. दूरची एक्सपायरी बघून 4-5 पाकिटं आणून ठेवली, की तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि देणं फार सोपं आहे. तुम्हाला प्रमाण सांगतो, लिहून घ्या. तर प्रमाण बघा फार सिंपल आहे. कोंबड्यांसाठी, पिल्लांसाठी सेमच आहे. 1 लिटरला 1 ग्राम द्यायचे. समजा तुम्ही 10 लिटर पाणी दिवसभरात वापरत असाल कोंबड्यांसाठी, तर 10 लिटरमध्ये 10 ग्राम टाका. 20 लिटर असेल तर 20 ग्राम टाका. जेवढं लिटर तेवढं ग्राम. या पद्धतीने लेक्झिन पावडरचा वापर करायचा
आणि जर वापर तुम्ही या ठिकाणी 15 दिवसातून 2-3 दिवस कंटिन्यूअस आणि रोग झाल्यानंतर कंटिन्यूअस 3-4 दिवस केला, तर गॅरंटीनं सांगतो कोंबड्यांवर आणि पिल्लांवर येणाऱ्या आजारापासून त्यांची जवळपास 70-80% मुक्तता होऊन जाईल. यातून 20-30% जे आजार आहेत ते शिल्लक राहिले, तर त्यांना त्या ठिकाणी ओळखून तात्काळ इलाज केला तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण लेक्झिन पावडर स्वस्त मिळते. लेक्झिन पावडरचा वापर रोग होण्या अगोदर करू शकतो. लेक्झिन पावडरचा वापर रोग झाल्यानंतर सुद्धा करू शकतो. लेक्झिन पावडर प्रत्येक रोगासाठी उपयुक्त आहे आणि लेक्झिन पावडरमुळे रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते. याच्यामुळंच या लेक्झिन पावडरला गरीब कुक्कुटपालक बांधवाचं ब्रह्मास्त्र म्हटलंय आणि तुम्हाला सांगतो काही असो अथवा नसो आपल्या फार्मवरती लेक्झिन पावडर असायला हवं. कारण ज्या कुक्कुटपालक बांधवांकडे हे गरिबांसाठीचं म्हणजे आमच्यासाठीचं ब्रह्मास्त्र असेल, तो कुक्कुटपालक बांधव ब्रह्मास्त्र असताना कधीही या ठिकाणी हारू शकत नाही आणि आपण हारणार सुद्धा नाही. तर या पद्धतीने लेक्झिन पावडरचा वापर करा. लेक्झिन पावडर या ठिकाणी अवश्य आपल्या फार्ममध्ये आणून ठेवा. आता हे झालं लेक्झिन पावडर बद्दलचं विश्लेषण. आता बरेच माझे कुक्कुटपालक बांधव जे म्हणतात, सर फार सुंदर विश्लेषण आपण करतात, जबरदस्त माहिती आपण देतात, पण आम्हाला योग्य वेळी योग्य ही माहिती प्राप्त होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा आहे का? तर होय मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा आपण केली आहे. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुरुवातीला एक लेक्चर घेतले जाते. त्याच्यानंतर आठवडाभर पुढच्या वातावरण कसं राहील, याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होईल, त्यापासून त्यांचा बचाव कसा करायचा याबद्दल माहिती देणारं वेदर बुलेटिन आणि मेडिकल बुलेटिन असतंय. आणि सेगमेंट नंबर 3 मध्ये प्रश्न उत्तर असतात, की बाबा आठवडाभरात जे काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांचा उलगडा उत्तर रूपाने मी करत असतो. पण यातून जर तुमचं समाधान झालं नाही, इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले, तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान इतर दिवशी आपण लखन सरांना संपर्क साधू शकतात. त्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. या नंबरवर कॉल करा. तुमच्या मनातले प्रश्न इतर दिवशी दुपारी 3 ते 8च्या दरम्यान अवश्य विचारा. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला प्रवेश घ्यायचा आहे सर, काय आहे प्रोसेस? तर बघा, रजिस्ट्रेशन करण्याची सिंपल प्रोसेस आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 84 21 82 62 62 या क्रमांकावरती प्रथम फोन करायचा. हा नंबर आहे लखन सरांचा. लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा, आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील आपणास, की बाबा तुम्हाला सामील व्हायचं, तुम्ही एक काम करा, व्हॉट्सअप नंबर जो आहे 84 21 82 62 62 यावरती तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल. ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसोबा होईल या ठिकाणी परिपूर्ण. तर मित्रांनो, आजच या ठिकाणी 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करा, रजिस्ट्रेशन करून घ्या आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग करा मोकळा. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपण सामील झाले तर आपले फायदे कसे होणार? नंबर 1, पहिला फायदा काय होणार, की आपल्यापाशी असणारे कोंबडी आणि पिल्ले यांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. दुसरा फायदा काय, की कोंबडी व पिल्ले यांच्यावरती रोगराईचं प्रमाण 80% कमी होईल. कशामुळे कमी होईल, तर आम्ही कोंबड्यांचं व पिल्लांचं लसीकरण कधी करायचं, कसं करायचं याबद्दल वेळोवेळी माहिती आपणास देऊ आणि लसीकरण करून सुद्धा कोंबडी व पिल्ला काही प्रमाणात आजारी पडले, त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता औषध उपचार करायचे हे सांगू, ज्यामुळे मृत्यूदर राहील 100% कमी. तिसरा फायदा काय, किंवा शेड कसा उभारायचा, लांबी किती, रुंदी कोणती, उंची किती, कमीत कमी भांडवलात कसा तयार करायचा, दरवाजे कोणत्या साईडनं ठेवायचे, प्रकाशाचं व्यवस्थापन कसं करायचं, व्हेंटिलेशन कसं, सगळं सांगितलं जाईल. ज्यामुळे आपली पैशाची, जागेची, वेळेची आणि मेहनतीची बचत होईल. आता सरतेशेवटी चौथा सर्वात महत्त्वाचा फायदा काय, की आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, कोंबड्यांची अंडी, कोंबड्यांची पिल्लं यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन, सहकार्य आपल्याला केलं जाईल. ज्यामुळे विक्रीचं टेन्शन थोडंसं दूर करण्यात या ठिकाणी आपल्याला यश प्राप्त होईल. तर या पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते, ज्यामुळे हे सगळे फायदे तुम्हाला होतात. त्यामुळे आवर्जून एकच विनंती आहे, की एकदा रायझिंग स्टार प्रवीणच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये 1 महिन्यासाठी प्रवेश करून बघा. आवडलं तर कंटिन्यू करा, नाही तर सोडून द्या. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही निराश अजिबात होणार नाही. त्यामुळे एकदा संपर्क साधा 84 21 82 62 62 या लखन सरांच्या नंबरवरती.
आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे. हा ग्रुप मोफत आहे. या ग्रुपमध्ये जॉइन होण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, जो की मोफत आहे, त्यात तात्काळ सामील करून घेतल्या जाईल. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की जर पावसाळ्यात कोंबड्यांवरती येणारे आजार 70% कमी करायचे असतील तर याच्यासाठी आपल्याला लेक्झिन पावडर या ब्रह्मास्त्र रूपी औषधाचा पावसाळ्यात वापर हा नियमित करावा लागेल. तो कधी, कसा व कशा पद्धतीने करायचं हे सगळं समजावून सांगितले. त्यामुळे कोणकोणते फायदे होणार हे सुद्धा आपणास सांगितले. तरी देखील आपल्या मनात या व्हिडिओबद्दल अथवा कुक्कुटपालनाबद्दल काही अडचणी असतील तर कळवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.